नमस्कार, मी विजय सिंह आजगावकर. इन गोवा बातमीपत्रात आपलं स्वागत. राज्य विधानसभेच्या 40 जागांपैकी काँग्रेसला 16, राष्ट्रवादीला 3, भाजपला 14, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला 2, सेव्ह गोवा पक्षाला 2, अपक्षांना 2 तर युगोडेपाला 1 जागा मिळाली आहे. आज सकाळी 8 वाजता उत्तर गोव्यात 2 ठिकाणी आणि दक्षिण गोव्यात एका ठिकाणी मतमोजणी होऊन दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व निकाल हाती आले. उमेदवार, त्यांचे एजंट, समर्थक आणि मतदारांनी निकाल ऐकण्यासाठी सकाळपासूनच मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली होती. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांचे समर्थक जल्लोष करत होते, तर पराभूत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी हळूच तिथून काढता पाय घेतला. विधानसभेच्या 40 पैकी 38 जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांनी लढवल्या. त्यापैकी 19 जागांवर युतीनं विजय मिळवलाय. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीत उतरलेल्या 32 जणांपैकी 16 जणांनी बाजी मारली आहे. त्यात विद्यमान आमदारांपैकी पर्येत मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, मडगावात दिगंबर कामत, कुंकळीत जोकीम आलेमाव, फोंड्यात रवी नाईक, वेळीतून फिलिप नेरी, केप्यातून बाबू कवळेकर, लोटलीतून आलेख सिकवेरा, कुडचडेतून श्याम सातार्डेकर, धारगळमधून बाबू आसगावकर, हळदोण्यातून दयानंद नार्वेकर, सांताक्रूजमधून एकमेव महिला उमेदवार व्हिक्टोरिया फर्नांडिस, कुंभारजुव्यातून पांडुरंग मडकईकर, कुठाळीतून माविन गुधिनो विजयी झालेत. काँग्रेस राष्ट्रवादी युतीच्या 6 जागांपैकी 3 जागांवर युतीचे उमेदवार निवडून आलेत. त्यात बाणावलीतून मिकी पाशेको, थिवीतून निळकंठ हळणकर आणि वास्कोतून फिलिप जुझे यांचा समावेश आहे. मैं एक बताता हूँ, लोग कहने लगे हम तो कांग्रेस वाले थे, हम तो कहेंगे ही. रास्ते में लोग कह रहे थे कि सोनिया जी के आने के बाद गोवा में कांग्रेस की तरफ वोट का झुका हुआ है. ये लोगों की बात है. लोग पूछे बिना, हमने पूछा नहीं कि आप क्या कहते हैं, सोनिया जी के बाद प्रभाव हुआ क्या, हमने पूछा नहीं. वो खुद आके बताते थे कि सोनिया जी के आने के बाद प्रभाव हुआ है, ये उन्होंने कहा है. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या 33 जणांपैकी 14 उमेदवार विजयी झालेत. त्यात पणजीतून मनोहर पर्रीकर, मांद्रेतून लक्ष्मीकांत पारसेकर, डिचोलीतून राजेश पाटणेकर, पैंगीणमधून रमेश तवडकर, काणकोणातून विजय पै खोत, फातोर्ड्यातून दामू नाईक, सांगेतून वासुदेव गावकर, शिवोलीतून दयानंद मांद्रेकर निवडून आलेत. भाजपच्या विद्यमान आमदारांपैकी विनय तेंडुलकर, रामराव देसाई, विश्वास सतरकर, सुरेश आमोणकर, राजेंद्र आर्लेकर यांचा पराभव झालाय. मुरगावातून भाजपचे नवीन उमेदवार मिलिंद नाईक यांनी बाजी मारली आहे. तसंच पेडणेचे राजे जितेंद्र देशप्रभू यांचा पराभव करून भाजपचे दयानंद सोपटे आणि शिरोड्यात काँग्रेसचे सुभाष शिरोडकर यांचा पराभव करून महादेव नाईक पहिल्यांदाच निवडून आलेत. साळगावातून उपमुख्यमंत्री विल्फ्रेड डिसोजा यांना हरवून भाजपचे दिलीप परुळेकर विजयी झालेत. तर मयेचे काँग्रेसचे उमेदवार अण्णा झांटे यांचे सुपुत्र प्रवीण झांटे यांचा पराभव करून भाजपचे अनंत शेठ निवडून आले आहेत. काँग्रेसचे पणजीचे युवा उमेदवार दिनार तारकर, भाजपचे युवा उमेदवार विठू मोरजकर, राष्ट्रवादीचे रायन राघांचा या चर्चेत असलेल्या युवा उमेदवारांना नाकारून मतदारांनी अनुभवी उमेदवारांनाच पसंती दिली आहे. वो तो अनएक्सपेक्टेड लाइन काफी चल रहा है. देख लेंगे क्या होता है शाम तक. इट वॉज अ टफ बैटल where money power versus people's power we were fighting, so I expected quite a reasonably good results. As far as Panji is concerned, I'm happy that in spite of fact that I didn't campaign for a single day in Panji, Panji has shown confidence in me with the increased margin and increased votes. उलझान जो आए हैं उसमें बीजेपी के जीतने वाले सीट पे लीड आ रही है. एक ही कुड़तड़े हमारे एक्सपेक्टेशन से थोड़े पीछे हैं. आई डोंट नो व्हाट इज द फाइनल रिजल्ट बिकॉज किधर की काउंटिंग हुई है ये मालूम नहीं. वो थोड़े एरिया में हम लोग आगे जाते हैं, थोड़े एरिया में हम लोग पीछे रहते हैं. सो दैट डिपेंड्स ऑन विच एरिया हैज बीन काउंटेड. सो अभी तक तो कुछ बहुत अपसेट नहीं है या कुछ बहुत एक्स्ट्रा आनंद करने की भी स्थिति नहीं है. देख लेंगे. 8 या 11 ही लीड दे रहे हैं. अगर ये जीत पंजी की मानी जाए तो कौन सा मुद्दा इम्पोर्टेंट था जो आपको जीत दिलाया? क्योंकि मैं पंजी में हमने डेवलपमेंट भी किया और मुझे लगता है कि sincere approach with the Panjim voters